आज वांग्याच्या भाजीची रेसिपी बघूया। आज मी भरीव वांग बनवणार आहे। हे वांगे अर्धा किलो आहेत। वांगे कापते वेळेस पहिले पाण्यामध्ये मीठ टाकते। हे वांगे कापते वेळेस हे जे वांग्याचं फूल असते हे काढून टाकायचं। हे असं काढायचं, ते असं ते वांग्याला असं पकडायचं आणि चाकूने असं फक्त करायचं, बस हे काटे निघून जातात काहीच। आणि हे देठ आहे टाकून झाले, पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी ठेवते, तोपर्यंत वाटण तयार करते। वाटची रेसिपी दाखवते आता। 3 मोठे कांदे घेतले, शेंगदाणे आहेत, लसूण आहे आणि खोबरं आहे, सगळ्यांना भाजून घेतलेलं आहे, टाकले वाटणामध्ये। आता याला मिक्सर मधून काढून घेते। बघा असं वाटण बारीक झालेलं आहे। याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, पाणी जर टाकलं तर मसाला भाजते वेळेस ते तडतडते जास्त, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण खूप कमी टाकूनच वाटायचं। मी याच्यामध्येच भाजलेलं आहे। आता हे मिक्सर मधून काढलेलं वाटण पण मी याच्यातच भाजणार आहे। हे बघा तेलामध्ये असं चांगलं भाजून घ्यायचं। हळद 1 चमचा, मीठ, धनिया पावडर 3 चम्मच, हे तिखट मिरची पावडर मोठा चमचा आहे, 2 चमचे चवीनुसार टाका। ते मस्त लालसर होईपर्यंत। हे बघा वाटण भाजून झालेलं आहे, मस्त कलर आला, भाजून झालं, कलर बघा मस्त आलेला आहे। आता याला थंड होऊ देते आणि वांग्यामध्ये भरून दाखवते। वांगे पाण्यातून काढले, आता मी वाटण भरून दाखवते। असं भरते, असं घ्यायचं आणि असं दाबून दाबून भरायचं, परत ह्या साईडनं असं घ्यायचं आणि असं भरायचं। हे बघा, आणि याला असं परत पुश करायचं आणि हे सगळं वाटून काढून घ्यायचं। अशा पद्धतीने सगळे वांगे भरायचे। अशा पद्धतीने सगळे वांगे भरून घ्यायचे। हे 5 किलो आहेत, हे चांगलं तडतडते। हे काय झालं, हे चांगलं भाजलेलं आहे तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये 2 सुकी मिरची टाकते, त्या सुकी मिरचीला भाजू देते। हे बघा मिरच्या मस्त झालेल्या आहेत। आता वांगे टाकते याच्यामध्ये। हे बघा पाणी टाकलं, आता याच्यावर झाकण झाकून शिजू देते। 15 मिनिटांनी तुम्हाला दाखवते। हे बघा झाली रस्सा वांग्याची, भरीव वांग्याची भाजी मस्त झालेली आहे। तुम्ही पण करून बघा। मी पण शिजली आहे बघा। शिजल्याच्या नंतर तिला असं बघायचं, त्या देठाला पकडायचं आणि असं बघायचं। बघा देठ पण मस्त झालेलं आहे।